नमस्कार, स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. प्रेक्षको, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण दैनंदिन जीवनात खूप मेहनत घेतो, खूप धावपळ करतो. आता मुंबईत म्हटल्यावर आपण एक लोकल ट्रेन पकडण्यासाठी आपण खूप श्रम घेत असतो. पण या श्रमाचा, या मेहनतीचा, या धावपळीचा आपल्या सांध्यांवर, गुडघ्यांवर किंवा इतरही स्नायू मसल्सवर याचा ताण पडतो आणि याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसतो. तर खुबा म्हणजेच हिप जॉईंट किंवा गुडघे म्हणजेच नी जॉईंट हे दोन सांधे असे आहेत यामुळे आपल्याला हालचाल सुरळीत करण्यासाठी मदत मिळते. पण जसं वय वाढतो किंवा श्रम वाढतो यामुळे या गुडघ्यांना किंवा या सांध्यांना झीज होताना आपल्याला दिसते. मग या झीजमुळे गुडघे दुखणे किंवा तीव्र वेदना होणे, त्यासोबतच हालचाल करताना त्रास होणे किंवा इतरही लक्षण उद्भवतात. मग यासाठीच काही जण निसर्गोपचार, तेल तात्पुरतं लावणं किंवा पेन किलर सतत घेत राहणं असे काही उपचार पद्धती करत असतात. यामुळे त्यांना जेमतेम फरक पडतो, पण पूर्ण बरं होत नाही किंवा पूर्ण फरक पडत नाही. मग यासाठीच खरी गरज असते, काळाची गरज असते, ती म्हणजे शस्त्रक्रियेची. आता उदाहरण द्यायचं झालंच तर संधिगत वात किंवा ऑस्टिओआर्थरायटिससाठी जेव्हा ते तीव्रतेने वाढलेलं आहे किंवा स्टेज 4 आहे, ज्यामध्ये दोन्ही गुडघे म्हणजे गुडघ्यांच्या मधला जो गॅप आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे, फिक्स झालेला आहे आणि बिलकुलच आता गॅप राहिलेला नाही आहे, तर त्यामध्ये पेन किलर्स किंवा इतर उपचार करून काही जास्त फरक पडत नाही. मग अशा वेळी शस्त्रक्रिया तुम्हाला मदत करू शकते. तर आजचा आपला चर्चेचा विषय याच पार्श्वभूमीवर आहे. तुम्ही बरोबर ओळखलाच असेल. विषय या प्रकारे आहे: गुडघेदुखी, खुबादुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती. गुडघेदुखी, खुबादुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मंगेश दरेकर सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे: चीफ कन्सल्टंट दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन. डॉक्टर दरेकर हे स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ पण आहेत. ते फिफा सर्टिफाईड आहेत. त्यांचे शिक्षण MBBS DNB ऑर्थो पुणे येथून झाले आहेत. तसेच त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेचे विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी 2015 साली जर्मनी येथे देखील सांधेरोपण म्हणजेच रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेत फेलोशिप घेतली आहे. ते सध्या दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सन सिटी रोड, सिंहगड रोड, पुणे येथे चीफ रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना जवळपास या क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसेच ते पुण्यातील विविध रुग्णालयात आपली सेवा पुरवतात. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तर चला मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे: गुडघेदुखीची प्राथमिक लक्षणे कोणती आहेत ज्यामुळे लोकांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो? सर्वप्रथम गुडघेदुखीसाठी येणारे जे वयोगट आहे, आजकाल ते दिवसेंदिवस वयोगट कमी होत चालले आहे आणि ते वयोगट म्हणजे साधारणतः 20पासूनच सुरुवात झालेली आहे. अर्थातच हे सांगत असताना म्हणजे 20, 30, 40, 50 विविध प्रकारच्या त्रासांमुळे गुडघेदुखी सुरू होते. जे कमी वयातले लोक आहेत, जे विशेषतः स्त्रीवर्ग जो आहे त्याच्यामध्ये शारीरिक परिश्रम किंवा व्यायाम कमी पडल्यामुळे पायाचे, मांडीचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे त्यांना बऱ्याचदा गुडघेदुखी सुरू होते. ते गुडघ्याच्या वाटीमध्ये आतल्या बाजूला कुरचेमध्ये सूज येऊन प्राथमिक त्याच्यामध्ये वेदना सुरू होतात, ज्या की उठता बसताना किंवा पायऱ्यांवरती किंवा चढावरती चढउतार करताना किंवा इंडियन टॉयलेटमध्ये बसताना सुद्धा बऱ्याच वेळेला ते वेदना प्रकर्षाने. आणि आपले जे बरेचसे ज्या महिला वर्ग आहेत आजकाल बसून IT वर्गात काम करणाऱ्या ज्या आहेत,
त्यांना जास्त वेळ बसला तरी सुद्धा बऱ्याच वेळेला गुडघेदुखी सुरू होते. मग अशा प्रकारच्या गुडघेदुखीला बऱ्याच वेळेला औषधांनी काही परिणाम होत नाहीत. मग तिथे थोडेसे व्यायाम, काही हालचालींवरच्या मर्यादा ह्या पाळल्या तर ती गुडघेदुखी आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येते. जास्त वयामध्ये हेच त्रास जर पुढे वाढत गेले तर ते गुडघा झिजण्याला सुरुवात किंवा ते कारणीभूत ठरतात आणि मग ती झीज पुढे वाढत गेली की ते त्रास बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आणि जास्त काळ टिकून राहतात. तर त्यासाठी वेगळी उपचार पद्धती आपल्याला नक्कीच. म्हणजे तीव्र वेदना, सूज, हालचाल करताना त्रास होणे हे काही प्राथमिक लक्षणे आहेत, जसं की सरांनी आपल्याला सांगितलं. सर, माझा दुसरा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की बरेचदा आपण गुडघेदुखी दुर्लक्ष करतो, बरेच जण गुडघेदुखी दुर्लक्ष करतात. तर यामुळे भविष्यात त्यांना काय त्रास उद्भवू शकतो किंवा काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात? जसं आपण मागच्या प्रश्नात ऐकलं तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कमी वयाचे लोक ज्यावेळेला ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहतात तर गुडघ्याच्या आतमध्ये आलेली सर्वप्रथम सूज ती वाढत जाते आणि त्याच्यामुळे आपली खुर्च्या जी आहे ती कमकुवत होत जाते. आणि ती कमकुवत झालेली खुर्च्या ज्यावेळेस काही हालचाली आपल्या अनैसर्गिक होतात, ट्रेकिंगसारख्या किंवा काही लोकांना काही वेळेस पायऱ्या उतरताना वगैरे, तर जास्त प्रकर्षाने जोर पडला तर ते खुर्चेमध्ये छोटे मोठे क्रॅक, दरार येतात किंवा ती खुर्च्या झडायला लागते आणि त्याच्यामुळे मग ती झीज व्हायला सुरुवात होते. आणि ही झीज गुडघ्याच्या तिन्ही कप्प्यांमध्ये पसरली की तो त्रास बऱ्यापैकी परमनंट व्हायला लागतो. सो लवकर दाखवणे, लवकर उपचार घेणे हे पुढे जाऊन आपल्या सांध्यामध्ये होणारी जी झीज आहे ते टाळण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आपल्या त्रासाचं निदान करून घेणे, त्याचे एक्सरे करणे आणि आपल्या पायात किंवा आपल्या गुडघ्यामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा आजार आहे, कधीकधी MRI सारखी काही तपासण्या हे आपल्याला लवकर काही लक्षणं देतात ज्याच्यामध्ये आपल्याला गुडघ्यामध्ये होणारी झीज किंवा गाद्या आपल्या ज्या आहेत गुडघ्यामधल्या त्या जर फाटत असतील किंवा त्याच्यामध्ये काही इजा आतल्यात होत असेल तर ती आपल्याला रोकथाम करून त्याच्यावरती उपचार घेता येतात. नक्कीच. म्हणजे योग्य ते निदान करणं अतिशय आवश्यक आहे. तर सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की गुडघेदुखीवर शस्त्रक्रिया हा तर उपचार आहेच, पण नॉन सर्जिकल जी ट्रीटमेंट असते ज्याच्यात आपण बरेचसे उपचार करतो, तर त्याबद्दल आम्हाला काही सांगा. ते कोणासाठी योग्य आहे? गुडघेदुखी आता जसं आपण बरीचशी कारणं बघतो आजकाल. आता आपण वयोमानानुसार होणारी झीज किंवा काही लोकांना रक्तातला संधिवात, काही लोकांना काहीतरी लागून पडून होणारी इजा, सो विविध प्रकारचे आजार आणि विविध प्रकारचे विकार ह्याच्यामुळे ट्रीटमेंटची जी पद्धती आहे ती प्रत्येक ह्याच्यात बदलत जाते. अर्थातच सर्वप्रथम आपण दवाखान्यात गेलो की आपले ज्या तपासण्या होतात ते हे आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा आजार आहे याचा निदान करण्यासाठी होतात. एकदा का ते निदान झाले तर मग ह्याच्यावरती बऱ्याचदा औषधोपचार आणि ट्रीटमेंट किंवा फिजिओथेरपी, त्याचे व्यायाम हे अशा पद्धतीचे जर उपचार आपण केले तर आपला सांधा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. आजकाल न्यूट्रिशन म्हणजे आपण आहारात काय घेतो, मेन मुख्य म्हणजे प्रोटीन, जे की आपल्या भारतीय आहारामध्ये बऱ्यापैकी म्हणजे तफावत आहे त्याच्यामध्ये. जर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली, बरेचसे जर व्यायाम आहेत जे कमी वयात चालू केले तर आपले हे त्रास बऱ्यापैकी कमी होतात. बाकी इतरत्र जे आजार आहेत की सांधा झिजणं किंवा संधिवाताचे प्रकार, त्यामध्ये गुडघ्यांमध्ये इंजेक्शन किंवा काही प्रकारची औषधं इंजेक्ट केली तर त्यांनीही हा आजार आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणता येतो. नक्कीच. म्हणजे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट पण आपण लक्षात घेतली पाहिजे, पण काही वेळा गरज असते ती शस्त्रक्रिया, ती आपण सरांसोबत पुढे चर्चा करणारच आहोत. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजेच PRP किंवा स्टेम सेल थेरपी हे जे उपचार पद्धती आहे हे कितपत प्रभावी आहे? आता नवीन उपचार पद्धतींमध्ये हे प्रकार मोडतात. म्हणजे पूर्वी आम्ही किंवा पूर्वीचे सर्जन बऱ्याच वेळेला सांध्यामध्ये स्टिरॉइड हे नामक औषध इंजेक्ट केलं जायचं ज्याने सांध्यामधली सूज आतली कमी होते. पण जसं जसं आपण बघतो की बऱ्याच वेळेला हे इंजेक्शन रिपीट केले की त्याचा प्रभाव काही तेवढा राहत नाही. दुसरी गोष्ट, त्या औषधांनी आतमध्ये खुर्च्या लवकर झिजते. सो PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, म्हणजे आपण पेशंटच्याच रक्ताचे सॅम्पल घेतो. ते सॅम्पल जे आहेत ते एका मशीनमध्ये, सेंट्रिफ्यूज नावाच्या, ते फिरवले जातात आणि त्यातनं प्लेटलेटचा अर्क किंवा त्याचा कॉन्सन्ट्रेट तो काढून आपण तो गुडघ्यामध्ये आतमध्ये इंजेक्ट करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलंही बाह्य औषध वापरलं जात नाही. बायोलॉजिकल एजंट असल्यामुळे त्याचे आपल्या शरीरातले पेशी असल्यामुळे त्याचा काही दुष्परिणाम होत नाही. आणि ज्यांना सांध्यात झीज व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा छोट्या मोठ्या इजा आपल्या गादीमध्ये आहेत त्यांना त्या भरून काढण्यात
त्या बऱ्यापैकी कार्यक्षम आहेत आणि बऱ्याचशा फील्ड्समध्ये आता PRPचा वापर होत आहे. सो गुडघ्यामध्ये असो किंवा खुब्यामध्ये असो त्याचे रिझल्ट्स आम्हाला अर्ली स्टेजमध्ये बऱ्यापैकी एनकरेजिंग किंवा म्हणजे उत्साहवर्धक आहेत. ओके. तर आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर मंगेश दरेकर सरांसोबत. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही आम्हाला गुडघ्याच्या दुखण्याबद्दल आम्हाला सांगितलं की कुठल्या केसेसला आपल्याला सर्जरी करावं लागू शकते किंवा लक्षणे काय आहेत. तर आता मला विचारायचं खुबा म्हणजे हिप जॉईंट, तर हिप जॉईंट दुखण्यामागची कारणे कुठली आहे आणि लक्षणे कुठली आहे खरं तर लक्षणांचा काय परिणाम होऊ शकतो? हिप जॉईंटचं जे म्हणजे वागणं आहे ते जरा गुडघ्यापेक्षा जरा वेगळं आहे. हिप जॉईंट सहसा स्वतःहून असा फारसा त्रास देत नाही. तर हिप जॉईंटमध्ये मुख्य आजार जो होतो तो एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा, म्हणजे जेणेकरून खुब्याचा जो रक्तपुरवठा आहे जो नैसर्गिक रित्या हाडाच्या आतून होतो तो काही एक कारणास्तव तो रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी पडतो आणि त्याच्यामुळे आतल्या आत सांधा किंवा जो खुब्याचा बॉल आहे तो मरण पावू लागतो आणि त्याच्यामुळे आतमध्ये सांध्यामध्ये झीज व्हायला लागते. हा प्रामुख्याने आजार जो आहे तो यंगस्टर्समध्ये म्हणजे कमी वयाच्या लोकांमध्ये जास्त उद्भवला जातो. सो वयाच्या 20 पासून ते वयाच्या 40 पर्यंत बरेचसे असे रुग्ण असतात ज्यांच्यामध्ये हा आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी बघितला जातो आणि हा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात. परंतु कोविड नंतर हे प्रमाण स्त्रियांमध्ये पण वाढलेलं आहे आणि स्त्री पुरुष दोन्हीही समप्रमाणात बऱ्यापैकी हे आजार घेऊन येत आहेत. त्याच्यामागे काही दुसरी कारणं आहेत की कोविडच्या आजारामुळे किंवा काही विशिष्ट औषधं जसे स्टिरॉइड्स ह्याच्यामुळे हे आजार जो आहे तो उद्भवला गेला आणि तो जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आहे. बरेचसे सॉफ्ट टिश्यू डिसऑर्डर्स पण असतात ज्याच्यामध्ये FAI फिमोरॅसिटेबुलर इम्पिंजमेंट किंवा सॉफ्ट टिश्यू म्हणजे आजूबाजूचे स्नायू हे बऱ्याच वेळेला ह्याला फिजिओथेरपीचे व्यायाम आणि स्ट्रेचेसनी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने फरक पडतो. पण एव्हियन हा आजार जो असा आहे जो बऱ्याच वेळेला आपल्याला एक्सरेमध्ये सुद्धा पहिल्या सुरुवातीला सापडत नाही आणि बऱ्याच वेळेला त्याला ऑब्झर्व करून त्याला एखादा MRI केला तर त्याचे निदान आपल्याला लवकर होते. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. 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 हां, मला असा प्रश्न विचारायचा आहे की गुडघेदुखी झाल्यानंतर काही जण तेल बिल लावून बाबा हे बरं वाटेल असं म्हणतात, पण काही जण म्हणतात की नाही ऑपरेशन करायला लागेल. तर मग त्यांनी काळजी कशी घ्यायची? गुडघ्याचं गॅप पडलेले हे कसं कळतं? आणि ते तुमच्या ह्याच्यात म्हणजे दिसतं की बाबा इथे गॅप पडले म्हणून, पण मग काही जण म्हणतात नाही तुम्ही तेल लावलं तर फरक पडेल, मग हे तेल लावा ते तेल लावा. मग कुठली तेल लावून सारखी तेल लावून फरक पडतो का ऑपरेशनच करणं महत्वाचं नाही? ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी काळजी कशी घ्यायची? धन्यवाद. बरं, आता ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. म्हणजे बाह्य काहीही लावून आतमध्ये सांध्यामध्ये त्याचा काही एक परिणाम होत नाही, कारण आपल्या त्वचेला कुठल्याही औषधाचं पेनिट्रेशन किंवा तेलाचं पेनिट्रेशन फारसं नव्हे. सो बऱ्याच वेळेला एखादं तेल आपण गुडघ्याला किंवा जे काही दुखणारा भाग आहे तिथे लावलं की त्या भागाला थंडपणा किंवा गरमपणा पडतो, याला काउंटर इरिटंट प्रॉपर्टी म्हणतात. सो ते आतमध्ये जाऊन आजार तर काही बरा करत नाही. राहिला प्रश्न आपण निदान कसं करतो. सो ज्यावेळेला आपण दवाखान्यात जातो, एखादा पेशंट त्याचं वय, त्याला होणारा त्रास किती वर्षांपासून आहे किंवा किती महिन्यांपासून आहे त्याप्रमाणे आपण पेशंटला तपासणी म्हणजे एक्सरे हे प्राथमिक तपासणी झाली. ज्यावेळेला आपण क्लिनिकली पेशंटला आपण तपासतो त्यावेळेला आपण ठरवतो की ह्या पेशंटचा एक्सरे करणे जरुरी आहे. त्या एक्सरेमध्ये आपल्याला त्या आजाराचा म्हणजे प्रादुर्भाव किती आहे, आपली गॅप किती कमी झालेली आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की आपल्याला उपचार काय लागणार आहे. ज्यांची झीज अगदी सुरुवातीची आहे त्यांना आपण युजली औषधं, काही गुडघ्याचे व्यायाम आणि त्याच्याबरोबर काही हालचालींवरती काही ठराविक काळासाठी मर्यादा म्हणजे खाली बसणं, उठणं, पायऱ्या, चढ उतार, इंडियन टॉयलेट अशा प्रकारच्या हालचाली ज्या गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात होतात, ज्याने सांधा झिजण्याला
आणखीन वेग मिळतो. या हालचाली आपण शक्यतोवर सुरुवातीला टाळायला सांगतो. ज्यांचं झीज खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणजे ज्यांचे पायांमध्ये गुडघ्यांच्या दोन्ही ह्याच्यामध्ये कप्प्यांमध्ये गॅप काही नाही आहे किंवा तिथे खूप हाडे वाढलेली आहेत किंवा ते वेडेवाकडे व्हायला लागलेले आहेत, अशा केसमध्येच आपण पेशंटला ऑपरेशन सांगतो. त्यातही पेशंटला किंवा येणाऱ्या रुग्णाला ॲक्च्युली किती त्रास आहे, म्हणजे त्यांना किती चालता येतं आहे, किती त्यांच्या दैनंदिन हालचालींमध्ये अडचणी येत आहेत, त्याप्रमाणे आपण त्यांना ऑपरेशन सजेस्ट करतो. एकदा ऑपरेशन केलं की सर्व हालचाली त्यांना करता येतातच. सो सगळं जे निर्भर आहे ते आपल्या आजाराचा काय प्रादुर्भाव आहे, आपलं वय काय आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट अवलंबून असतं. त्या आजाराच्या तीव्रतेवर डिपेंड करतं की आपण कुठला उपचार घेतला पाहिजे, नॉन सर्जिकल की सर्जिकल. बरोबर आहे सर. परत आपण खोब्यावर येऊया. तर हिप जॉईंटबद्दल तुम्ही आम्हाला लक्षणांबद्दल सांगितलं. तर माझा दुसरा प्रश्न हिप जॉईंटशी रिलेटेड असा आहे की बऱ्याचदा बरेचसे पेशंट असे असतात की पाठदुखी म्हणून हिप जॉईंटचं पेन किंवा खोब्याचं जे वेदना आहे ते निग्लेक्ट करतात किंवा दुर्लक्ष करतात. तर याच्यामुळे त्यांना भविष्यात जाऊन काय उपद्रव उद्भवू शकतात? बऱ्याच वेळेला खुब्याचे विकार येताना ते जरुरी नाही आहे की ते खुब्याचंच दुखणं घेऊन येतील. हे बऱ्याच वेळेला मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे. बरेचसे पेशंट्सला मणक्यामध्ये व्याधी किंवा त्यांना तिथे दुखत असतं किंवा काही एक रुग्ण तर गुडघेदुखी घेऊन येतात, कारण खुब्याचं दुखणं बऱ्याच वेळेला रेडिएट गुडघ्यामध्ये होतं. सो इथं थोडंसं एक्झामिन करताना, म्हणजे पेशंटला तपासताना ते लेवल ऑफ सस्पिशन किंवा आपण ज्यावेळेला पेशंटला ॲक्च्युली तपासतोय त्यावेळेला आम्ही एक गोल्डन प्रिन्सिपल आहे, 1 जॉईंट अबव 1 जॉईंट बिलो. म्हणजे आम्ही तपासताना एक जॉईंट वरती आणि एक जॉईंट खालती नेहमी तपासतो. सो मणक्याचं दुखणं असेल तर मी नेहमी एक क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये नेहमी खुबा तपासतो किंवा गुडघेदुखीच्या पेशंटचे पण मी युजली खुबे बघतो. सो अशा केसमध्ये ज्यावेळेला मला जाणवतं की खुब्यामध्ये दुखणं जास्त आहे, हे त्रासाचा जो हे आहे ओरिजिन आहे तो खुब्यातनं आहे, त्यावेळेस आपण खुब्याच्या पण तपासण्या करून घेतो आणि त्या पेशंटला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो, म्हणजे रेग्युलर फॉलोअपमध्ये ठेवतो, जेणेकरून आपल्याकडनं हे पुढे जाऊन कुठे मिस नको व्हायला. सो दॅट म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला MRI वगैरे सारख्या तपासण्या केल्या तर लवकर हे AVN सारखे आजार आपल्याला सापडतात, ज्याला दुसऱ्या काही पर्यायी ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आपल्याकडे. बरं. तर खुब्याच्या दुखण्यावर सर नॉन सर्जिकल म्हणजेच शस्त्रक्रिया नसलेले कुठले उपचार पद्धती आहेत आणि ते कोणासाठी योग्य आहे? आता AVN सारखा आजार जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये नॉन सर्जिकलमध्ये आपण काही म्हणजे म्हणतात ना औषधांचे कॉकटेल्स आहेत, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा औषधांच्या मिश्रण आणि ते इंजेक्शन्स देऊन आपण काही एक वेळेस सांधा वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्यात काही एक प्रमाणात यश मिळतं आहे, म्हणजे 20 ते 30%. कारण हे रुग्ण जे असतात ते बऱ्यापैकी कमी वयाचे असतात आणि 20 आणि 30व्या वर्षी खुबे बदलणं किंवा ते ऑपरेशन करणं बऱ्याच वेळेला आपण टाळण्याचाच प्रयत्न करतो. सो ज्यावेळेस खुबा वाचण्याच्या परिस्थितीत आहे त्यावेळेस आपण हे इंजेक्शन्स किंवा ही औषधं देऊन पेशंटचा आजार जेवढा लांबवता येईल, भले तो बरा नाही होत, पण जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा आणि शस्त्रक्रियाचा जेवढं आपल्याला लांबवता येईल पुढे जाऊन, आणि ह्याच्याबरोबर व्यायाम, काही हालचाली ह्याच्यावरती मर्यादा ठेवून आणि काही सप्लिमेंट्स वगैरे देऊन आपण ते पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतो. नक्कीच. आपण म्हणजे पुढे ढकलायचा प्रयत्न नॉन सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रिया नसलेल्या उपचारांनी करत असतो. तर सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, तुम्ही आम्हाला PRP स्टेम सेल्सबद्दल सांगितलं, जे की गुडघ्यासाठी किंवा इतरही आजारांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तर खुब्यामध्ये पण ते फरक पडतो त्याच्याने? खुब्यामध्ये आम्ही PRP सोबत BMAC म्हणजे बोन मॅरो ॲस्पिरेशन कॉन्सन्ट्रेट किंवा आता ऑटोलॉगस ऑस्टिओसाइट इम्प्लांटेशन हे नवीन प्रकारचे टिश्यू कल्चर्सचे जे ट्रीटमेंट आहेत ते अवेलेबल आहेत. अर्थातच हे सगळ्यांना सर्व ठिकाणी सर्व शहरांमध्ये अवेलेबल होतील असं नाही. सो काही ट्रीटमेंट आपल्याला मोठ्या शहरांमध्येच मिळतात. BMAC म्हणजे आपण जो हाडाच्या आतमधला जो रक्ताचा जो हे असतो, अर्क असतो, तो आपण काढून तो आतमध्ये हाडामध्ये इंजेक्ट करतो आणि त्याच्याने काही एक प्रमाणात ते हाड खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते थोडं मंदावतं, की काही एक वेळेस अर्ली स्टेजेसमध्ये त्याचे आपल्याला फायदेही दिसलेले आहेत, जेणेकरून आजार बऱ्यापैकी रिव्हर्समध्ये जातो. ऑस्टिओसाइट इम्प्लांटेशनमध्ये सुद्धा ही आपण प्रणाली वापरलेली आहे. सो ती 2 स्टेज प्रोसिजर आहे ऑटोलॉगस ऑस्टिओसाइट इम्प्लांटेशन. सो त्याचे फायदे बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. नक्कीच. सर आपल्याला एक फोन येतोय, अविनाश बोलताय धाराशिववरून. अविनाशजी तुमचा प्रश्न विचारा. ठीक आहे, बोला, प्रश्न विचारा.
सर माझं गुडघण कधी मनगट दुखतोय, कधी खांदा दुखतोय. हम्म, हम्म, हम्म. हे कधीपासून होत आहे तुम्हाला? एक वर्ष झालं. आणि वय तुमचं? वय माझं 45 आहे. ओके, ठीक, बरं, धन्यवाद धन्यवाद. वय त्यांचं जास्त आहे, म्हणजे 85 आहे. आता शारीरिकदृष्ट्या बऱ्याच वेळेला बरेचसे सांधे दुखण्याचं कारण असतं की विटॅमिन डी, त्याच्यानंतर कॅल्शियमचं प्रमाण हाडांमधलं कमी होणं आणि त्याच्यामुळे हाडे ठिसूळ होणं, त्याच्यामुळे हे बरेचसे सांधे दुखत असतात. स्नायूंचं प्रमाण पण जसं वय वाढतं तसं घटत जातं. सो त्याला सार्कोपिनिया, फिजिओलॉजिकल मसल लॉस असं पण म्हणतात की आपल्या जे शरीरात जे स्नायूंचं प्रमाण आहे ते वयाच्या 30 नंतरच घटत जातं आणि ते ह्या वयात आल्यानंतर बऱ्यापैकी प्रमाणात स्नायूंची घनता जी असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे हे अंगदुखी, सांधेदुखी होते. काही एक वेळेस संधिवात पण असू शकतो, पण मग ते रक्ताच्या तपासण्या केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, किंवा पेशंट तपासल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे हे 85 म्हणजे एज जास्त असल्यामुळे आपण ऑस्टिओआर्थरायटिस सस्पेक्ट करतो इथे, किंवा इतरही कारणं आपण बघू शकतो, जसं की आपल्याला सरांनी सांगितलं. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर मंगेश दरेकर सरांसोबत. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही सर्जिकल म्हणजे नॉन सर्जिकल उपचार पद्धती आपल्याला सांगितले, की शस्त्रक्रिया नसलेले उपचार पद्धती सांगितले, त्यात PRP, स्टेम सेल्स, PMAC असे बरेच उपचार पद्धती आम्हाला सांगितले. पण समजा कोणाचा गुडघा किंवा खुबा एवढी त्याची झीज झाली आहे की त्याला सर्जरी किंवा शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय उरलेला नाही आहे, तर असे ते कुठले केसेस असतात ज्यात सर्जरी आयडियली इंडिकेटेड असते पहिलं, आणि दुसरं म्हणजे की असे कुठले उदाहरण आहेत ज्याच्यात तुम्हाला सर्जरी करावी लागली आणि ती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे? आता ज्यावेळेस आपण शस्त्रक्रियेपाशी पोहोचतो तर त्यावेळेस आपण पेशंटला किती प्रमाणात त्रास आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे बरेचसे पेशंट येणारे जे असतात रुग्ण, त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी देऊनही काही फायदा झालेला नसतो. उदाहरणार्थ औषधं घेऊन झालेली असतात, फिजिओथेरपी करत असतात, पण त्याचा काही एक फायदा होत नाही, कारण सांधा बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रमाणात झिजलेला असतो. आता उदाहरणार्थ मी जर दाखवायला गेलो मॉडेलवरती, तर इथे आपल्याला जे दिसतंय ते नॉर्मल हा सांधा जो असतो आपला, त्याच्यामध्ये आपल्याला खुर्च्या ही पांढऱ्या कलरची जी दिसतीये तशी नॉर्मल खुर्च्या सगळीकडे नितळ असते आणि आतमध्ये गाद्या पण असतात. पण जसं वय वाढत जातं आणि जसा सांधा खराब होत जातो तसं ती खुर्च्या सगळी नष्ट होऊन तिथे आतमधून हाड सगळं उघडं पडायला लागतं आणि हाडाचं हाडावर घर्षण होऊन ते दुखणं, त्या वेदना बऱ्याच वेळेला सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात आणि मग हे रुग्णांना औषधं सतत लागायला लागतात. सो हे औषधांचं प्रमाण सारखं खाणं किंवा फिजिओथेरपीचा काही परिणाम न होणं, हालचाली खूप कमी होणं, घरातल्या घरात चालणंसुद्धा कष्ट घेऊन चालायला लागतं आणि मग ते बऱ्याच वेळेला पेशंट अडकून पडतात. म्हणजे ते कुठे बाहेरही जाऊ शकत नाही, कार्यक्रमांना जायचं म्हटलं तरी जमत नाही. सो अशा केसेसमध्ये आपण पेशंटला एक्सरे बघून, एक्सरेमध्ये पण झीज दिसल्यास आपण त्यांना नी रिप्लेसमेंटचा ऑप्शन देतो. सो नी रिप्लेसमेंटमध्ये आपण जे आहे तो खराब झालेला सांधा जो आहे त्याच्यावरची खुर्च्या आणि आतलं थोडंसं हाड आपण कट करून त्याला एक शेपमध्ये कन्वर्ट करतो, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती मेटलचे इम्प्लांट्स किंवा कॅपसारखे जे आवरण आहे ते बसवता येते. आता हे हाडाचं काढण्याचं प्रमाण अतिशय क्षुल्लक कमी, म्हणजे 2, 3, 4 mm एवढंच आपल्याला काढावं लागतं. सो ते एकदा मेटलचे सांधे आतमध्ये गेले की मग पेशंटचे वेडेवाकडे पाय जे असतात किंवा दुभंगलेले पाय जे आहेत ते सरळ होतात, त्यांना चालताना आराम मिळतो, त्यांना
कुठल्याही हालचालींवरती मर्यादा ठेवायची गरज राहत नाही. सो पायऱ्या चढउतार करणं, वरती खाली चढउतार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या करू शकतात आणि कुठल्याही आधाराची किंवा त्यांना सपोर्टची गरज लागत नाही. असे बरेचसे उदाहरणं आहेत ज्यांना मी हे सल्ले देऊन आणि बरेच वेळेला ऑपरेट केले. घरात अडकलेले पेशंट होते, जे कुठे बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांना कुठल्या कार्यक्रमात जाता येत नव्हतं. त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या घरातल्या घरात स्वतःहून करण्यासारख्या आहेत. बरेचसे जे सिनियर सिटीजन आहेत ते आता सेल्फ डिपेंडंट असल्यामुळे मुलं घरी असतीलच ह्याची काही हे नाही. सो सगळ्या हालचाली त्यांना स्वतःहून, सगळी कामं स्वतःहून करायला लागतात. ज्यावेळेला ती डिपेंडन्सी वाढत जाते, दुसऱ्यावरची अवलंबून राहण्याची परिस्थिती, त्यावेळेस मला असं वाटतं की आपण ह्या शस्त्रक्रियेचा विचार करावा. आणि अशा बरेचसे रुग्णांना फायदा झालेला आहे या ऑपरेशनचा. ज्यावेळेस आपण खुब्याचा पण विषय काढतो की खुबे कुणीही बदलावेत किंवा कुणाचे बदलावेत, जसं आपण मागेही डिस्कस केलं जेवढे प्रश्न, तर हे रुग्ण जे आहेत खुब्याचे ते यंग पेशंट असतात. तिथेही बऱ्याचदा ज्यावेळेला खुबा खूप प्रमाणात खराब होतो, जसं आपण ह्या मॉडेलमध्ये बघतो. सो नॉर्मल खुब्याची जी खुर्च्या आहे आणि पूर्णतः खराब झालेला जो आहे बॉल, तो त्याचा बॉलचा शेप पूर्णपणे खराब झालेला असतो, वेडावाकडा झालेला असतो आणि त्यांना रिस्ट्रिक्शन्स यायला लागतात. मग गाडीवर बसता येत नाही, चालताना फार त्रास होतोय किंवा उडबस करताना सुद्धा जमत नाहीये किंवा पाय चालताना चाल वेडी वाकडी व्हायला लागली. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो, कारण त्याचेच जे वेडेवाकड्या चालण्यामुळे किंवा अस्थिर हालचालीमुळे वरती मणक्यांमध्ये पण हळूहळू त्रास सुरू होतो. सो खुबा बदलण्याचं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये आपण बॉल आणि सॉकेट हे दोन्हीही चेंज करतो. आता राहिला प्रश्न की हे सांधे किती आपल्याला साथ देऊ शकतात किंवा किती पुढे जाऊन भविष्यात आपल्याला ह्याला काही करावं लागू शकतं. तर आता हे नवीन टेक्नॉलॉजीचे सांधे जे आहेत, जे बऱ्याचसे सुधारणा त्यांच्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते लॉन्जेविटी किंवा ते टिकण्याचे प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे 10 वर्षापूर्वीपेक्षा. सो एकदा केलेलं ऑपरेशन परत पुन्हा करायला लागेल ह्याची सहसा गरज भासत नाही. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय. किशोर बोलताय खामगावरून. किशोरजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. किशोर अंबोरे बोलतोय. सर, माझं वय 40 वर्ष आहे आणि माझं म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता मोटरसायकलचा. तर त्यामुळं गुडघ्याचं ऑपरेशन केलं होतं 3 वर्षापूर्वी आणि नंतर परत लिगामेंटचा प्रॉब्लेम आला. गुडघ्यामध्ये सारखं पाणी होत होतं, त्याच्यामुळं परत ऑपरेशन केलं. पण आता ऑपरेशन होऊन 6 महिने झाले आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी जमा होते गुडघ्यामध्ये. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे सर? बरं, सांगू. धन्यवाद. आता त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे त्यांना आता ऑपरेशन करून प्लेटिंग केलेलं आहे आणि आतमध्ये लिगामेंट्सला इंजरी आहे म्हणतात. आता कुठलं लिगामेंट त्यांचं अफेक्ट झालंय आणि सांध्यामध्ये नेमकं पाणी कुठलं तयार होत आहे, म्हणजे ते पाणी तपासलं गेलं आहे का, हे बघणं प्रामुख्याने गरजेचं आहे. कारण आतमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आहे का आतमध्ये इन्फेक्शन होत आहे, त्याबरोबर बाकी काही इतरत्र लक्षणं आहेत का, वजन कमी होणं किंवा ताप वगैरे येणं किंवा गुडघ्याच्या हालचाली कमी झालेल्या आहेत का, तर हे बघणं गरजेचं आहे. तर हे एक्सरे केला आणि थोडेफार तपासण्या त्यांच्या जर झाल्या तर ते आपल्याला कारण कळू शकतं की नेमकं आतमध्ये पाणी किंवा गुडघ्याला सूज काय येते आणि त्यांनी फंक्शनली किती त्रास आहे ते सांगितलं नाही. सो त्यांना ॲक्च्युली त्यांच्या हालचालींमध्ये किंवा याच्यामध्ये किती प्रमाणात त्रास होतोय, म्हणजे इतरही कारण असू शकतात. इतरही कारणं असू शकतात, कारण एखादं ऑपरेशन झालं की बऱ्याचदा पाणी साचणं किंवा हे वरच्या किंवा खालच्या सांध्यात होऊ शकतं. नक्कीच. सर, तुम्ही आम्हाला नी रिप्लेसमेंटबद्दल सांगितलं आणि मॉडेल्सही आम्हाला छान प्रकारे दाखवले. तर दुसरा प्रश्न माझा याच्याशीच निगडीत आहे की रोबोटिक नी रिप्लेसमेंट जे असतं त्याचं अर्थ काय, रोबोटिक नी रिप्लेसमेंट काय आहे आणि हे पारंपरिक गुडघं बदलण्यामागचं जे तुम्ही आम्हाला मॉडेल्स दाखवलं तर त्याच्याशी वेगळं आहे का? आता प्रिन्सिपली जर आपण विचार केला की आपण सांधा बदलतो त्यावेळेला आपण नवीन सांधाच टाकतो. सो ऑपरेशनची जी पद्धत आहे ती कुठल्याही पद्धतीमध्ये तीच राहते की आपल्याला सांधाच टाकायचा आहे. फक्त ज्यावेळेस आपण पारंपरिक पद्धतीने ऑपरेशन करतो त्याला वेडेवाकडे झालेले सांधे, झिजलेले सांधे, त्याला आपल्याला हा आकार देताना किंवा हे कट्स घेताना आपल्याकडे व्हिज्युअल गाईड म्हणजे आपण डोळ्यांनी जे बघतो तेच दिसतं आणि त्याच्यावरतीच आपल्याला अंदाज घेऊन आपल्याला पाय किती डिग्रीमध्ये सरळ करायचा आहे तो आपल्याला अंदाज बांधायला लागतो. आणि इथे सर्जन टू सर्जन म्हणजे प्रत्येक ऑपरेशन करणाऱ्या माणसामागे त्याच्यामध्ये तफावत दिसते.
सो आपल्याला रिझल्ट्स देताना जे आहे की एखादं मशीन किंवा एखादं टूल, एखादं शस्त्र आपल्याला हेल्प करत असेल की जे आपल्याला पाय किती वाकडा आहे आणि आपल्याला काप कसे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट इम्प्लांट प्लेसमेंट म्हणजे आपले इम्प्लांट जे आहेत, आपण जे साचे बसवतोय, सांधे बसवतोय, ते एकदम अचूक पद्धतीने बसले जातील आणि ते पेशंट टू पेशंट व्हेरिएशन नको आपल्याला, म्हणजे प्रत्येक पेशंटला सेम रिझल्ट यावेत. दुसरी गोष्ट, रोबोटिक ज्यावेळेला करतो आणि पारंपरिक ज्यावेळेला करतो त्यावेळेला काही साच्यांचा बाहेर आपल्याला जाताच येत नाही. म्हणजे आपल्याला कट्स घेताना मिनिमम 8 mm 9 mm हे घेणं गरजेचंच असतं, कारण त्याच्यापेक्षा छोटे कट घ्यायला आपल्याकडे काही अवजार नाही. पण तेच रोबोटिक करताना आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच हाड कापलं जातं. स्नायूंचं आणि मेनली लिगामेंट्स जे आहेत, जे आपल्या सांध्याला स्थिरता देतात ऑपरेशन नंतर सुद्धा, त्याचे रिलीज करण्याची आवश्यकता रोबोटिकमध्ये पडत नाही, जे की सगळ्यात मोठा त्याचा फायदा आहे. कारण लिगामेंट्स रिलीज करताना ज्याला आपण लिगामेंट्स सुटे करतो हाडापासनं थोडेफार पाय सरळ करण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये, त्याच्यानंतर ती शिथिलता येते आणि बऱ्याचशा लोकांना सांधा बदलल्यानंतर सुद्धा काही एक वेळेस दुखणं राहतं किंवा त्यांना ती थोडीशी इन्स्टेबिलिटी येते, ते अस्थिर वाटतो पाय आणि त्यांना ते कॉन्फिडन्स येत नाही. मग पायऱ्यांवरती किंवा पायऱ्यात चढ उतार करताना त्यांना जमत नाही. सो हे जे आहे हे आम्हाला रोबोटिकमध्ये ह्याचा कधीच म्हणजे उद्भवत नाही. हे जेवढे काही पेशंट आम्ही केलेले आहेत फंक्शनली हे रिझल्ट खूप चांगले. रक्तस्राव जो आहे होणारा तोही क्रमप्रमाणात होतो. त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी म्हणजे ऑपरेशन नंतरची जी आपली रिकव्हरी आहे ती 50% जास्त फास्ट आहे. सो जिथे 2 महिने लागणार तिथं महिन्यात रुग्ण सगळ्या हालचाली करायला सुरुवात करतो. सो टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोट म्हणजे हा काही ऑपरेशन स्वतःहून करत नाही. रोबोट हा सर्जनच्या मदतीसाठी आहे, तो कटिंग टूल आहे आणि ही टेक्नॉलॉजी मागच्या साधारणतः 15 ते 20 वर्षापूर्वी कम्प्युटर नॅव्हिगेशन पासून आली आणि त्यातच ॲडव्हान्स होऊन आता 4th जनरेशन रोबोटिक सिस्टीम पर्यंत. म्हणजे अचूक प्रमाण आपल्याला ठरवता येतो सर्जरी करताना रोबोटिक सर्जरीने. सर तसंच जसं की तुम्ही रोबोटिक सर्जरीबद्दल मला सांगितलं, तसंच हिप रिप्लेसमेंटबद्दल आम्हाला सांगा की रोबोटिक हिप रिप्लेसमेंट कितपत योग्य आहे? हिप रिप्लेसमेंटमध्ये रोबोटचा उपयोग जो होतो तो आपल्याला कपच्या प्लेसमेंटसाठी, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण हिप रिप्लेसमेंट करतो त्याला बऱ्याच वेळेला व्हिज्युअल गाईड काहीच नसतात. म्हणजे हिप जॉईंट हा खूप स्नायूंनी पूर्णपणे कवर झालेला जॉईंट आहे आणि तिथे सगळा जो सर्जन ऑपरेट करताना जो फिटचा जो हे असतो की किती कुठला सांधा बसणार आहे, तिथं आपल्याला त्या खोब्याला आकार तसा द्यायला लागतो जेणेकरून तो फिट बसावा. सो रोबोट आपल्याला CT स्कॅनच्या मदतीने हेल्प करतो की आपल्याला कुठल्या साईजचा कप परफेक्ट बसेल आणि तेवढाच रिम केला जातो किंवा तेवढाच तो हाड घासून आपण त्याच्यामध्ये ती कॅप बसवतो. सो त्याचा तिथं निश्चितच फायदा होतो. नक्कीच, धन्यवाद. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे गुडघेदुखी, खुबादुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार. तर जसं की मंगेश दरेकर सरांनी आपल्याला सांगितलं की गुडघेदुखी आणि खुबादुखीची कारणे कुठली, त्याची लक्षणे कुठली आणि त्याची चिकित्सा म्हणजेच उपचार पद्धतीमध्ये 2 भाग पडतात. एक म्हणजे नॉन सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रिया नसलेला आणि सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रिया असलेला. तर शस्त्रक्रिया नसलेल्यामध्ये आपण PRP किंवा स्टेम सेल्स किंवा BMAC किंवा इतर उपचार पद्धतींबद्दल सरांकडून ऐकलं आणि शस्त्रक्रियेमध्ये आपल्याला सरांनी हिप रिप्लेसमेंटबद्दल, जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल सांगितलं आणि त्यात रोबोटिक सर्जरीचा कितपत आपल्याला ते योग्य आहे हेही आपल्याला सरांनी पटवून दिलं. सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की एकदा ऑपरेशन झाल्यानंतर, नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर पेशंट्सला, रुग्णांना किती वेळपर्यंत रिकव्हरी वेळ असतो, म्हणजे त्या रिकव्हरी वेळाबद्दल आम्हाला काही सांगा. प्रामुख्याने आता नी रिप्लेसमेंटबद्दल बोलताना म्हणजे एकदा काही सर्जरी झाली की जसा त्यांचा भूल उतरते
तसं आम्ही पेशंटला उभं करतो आणि चालवायला सुरुवात करतो, म्हणजे काही तासांमध्येच. सो पेशंटला मानसिकरित्या बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येतो त्याच्यामध्ये, की आत्मविश्वास वाढतो, की काही तासांमध्येच जर आपल्याला चालता येत असेल तर पुढे जी काही प्रगती आहे ती बऱ्यापैकी वेगाने होणार आहे. सो पहिल्या दिवशी, ऑपरेशनच्याच दिवशी आम्ही पेशंटला उभं करतो, चालवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या आपण त्यांची चाल वाढवतो. जमेलच तर आपण त्यांना वेस्टर्न टॉयलेट किंवा म्हणजे कमोडवरती बसायचं ट्रेनिंग देतो. हे फिजिओथेरपिस्ट ची टीम जी आहे हॉस्पिटलची ते सगळे करते. आणि तिसऱ्या दिवशी पेशंटची चाल वाढवून जर कॉन्फिडन्स असेल तर पेशंटला पायऱ्या चढ उतार करायलाही शिकवलं जातं. या सर्व हालचाली जेव्हा पेशंट स्वतः कॉन्फिडंटली करायला लागतो त्यावेळेला आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. साधारणतः 2 आठवड्यापर्यंत पेशंटला वॉकरचा सपोर्ट लागतो, तो ठेवतो आपण, जेणेकरून पेशंटची चाल सरळ राहते आणि अगेन कॉन्फिडन्स वाढतो. एकदा कॉन्फिडन्स आला की पेशंटला 2 आठवड्यानंतर वॉकर सोडून सुटं किंवा कधी कधी काही एक वेळेस पेशंटला वय जास्त असेल तर आपण काठी देतो आणि मग तीही साधारणतः त्याच्या पुढच्या 2 आठवड्यात आपण काठी डिस्कंटिन्यू करतो. टाके काढल्यानंतर 2 आठवड्यातच आपण पेशंटला बाहेरही फिरायला सांगतो. सो पेशंट साधारणतः महिन्याभरात बऱ्यापैकी त्यांच्या हालचाली करायला मोकळे होऊन जातात, स्वतः आत्मनिर्भर राहायला 1 महिन्यात त्या केपेबल होऊन जातात आणि बाहेर फिरायला साधारणतः 1 महिन्यात पण सुरू करू शकतात. बरं सर, त्यासोबतच हिप रिप्लेसमेंट म्हणजे खोबा बदलल्यानंतर पेशंट्सनी, रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे? हिप रिप्लेसमेंटच्या पेशंटला सुद्धा रिकव्हरीला साधारणतः 15 ते 20 दिवस लागतात. म्हणजे ज्या वेळेला आपण ऑपरेशन करतो त्यांनाही काही तासात उभं करतो. फक्त त्यांना सांधा सांभाळण्यासाठी, किंवा जसं आपण मागेही डिस्कस केलं की हे कमी वयात केलं जाणारं ऑपरेशन आहे, सो तिथे आपल्याला सांधा जास्त वर्ष टिकून ठेवायला लागतो. सो त्यासाठी काही हालचाली टाळाव्या लागतात. मग उदाहरणार्थ मांडी घालून बसणं किंवा फरशीवरनं उठबस करणं, या हालचाली प्रामुख्याने टाळाव्या असं आम्ही पेशंट्सला सांगतो. या हालचाली त्यांना जमतात, बऱ्याच वेळेला न विचारता करतात सुद्धा, पण त्याने बॉल सॉकेट जॉईंट जो आहे तो खराब व्हायला कारणीभूत ठरू शकतं. सो आपल्याला साधारणतः 25 ते 30 वर्ष जर सांधा टिकवायचा असेल तर खाली मांडी घालून बसणं हे आपल्याला टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आम्ही त्यांना मोटरसायकलवर बसणं सुद्धा टाळा म्हणतो, कारण मोटरसायकलवर बसताना ढांग टाकताना त्याच्यावरती जास्त स्ट्रेस येतो किंवा पडलं तर फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं. सो या 2 हालचाली जर सोडल्या तर बाकी कुठल्याही हालचालींवरती नियंत्रण ठेवायची गरज नाही. माझे पेशंट स्विमिंग करतात, वेट ट्रेनिंग करतात, जिमला जातात, तिथेही आम्ही त्यांना काही अडचण नाही असं सांगतो. सो ह्या 2 हालचाली सोडल्या तर बाकी काही रिस्ट्रिक्शन खोबा बदलल्यानंतर तरी राहत नाही. म्हणजेच नी रिप्लेसमेंट नंतर किंवा हिप रिप्लेसमेंट नंतर, गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर किंवा खोब्याच्या ऑपरेशन नंतर हालचाल एक साधारण 1-2 वीकमध्ये, 1-2 हप्त्यामध्ये होऊ शकते असं आपल्याला सरांनी पटवून दिलं. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की तुम्ही स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञसुद्धा आहात, फिफा सर्टिफाईड आहात, तर त्याबद्दल आम्हाला काही सांगा. स्पोर्ट्स मेडिसिन बेसिकली आता आपल्या देशामध्ये बरेचसे ॲथलीट्स आणि भरपूर साऱ्या स्पोर्ट्समध्ये, म्हणजे ॲथलेटिक्स असू देत, कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स असू देत किंवा आपले फुटबॉल, क्रिकेटसारखे पारंपरिक जे खेळ आहेत, सो अशा सगळ्याच वर्गातले खेळाडू माझ्याकडे बऱ्याचशा पहिल्यापासून येत आहेत आणि मी जवळजवळ 14 वर्ष झाले ते ट्रीटही करत आहे. मी स्वतःही स्पोर्ट्समन होतो. सो स्पोर्ट्स मेडिसिन म्हटलं की त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे की येणारा स्पोर्ट्समनला त्रास काय आहे त्याचं निदान करणे, त्याला प्रॉपर पद्धतीने त्याला औषधांची ट्रीटमेंट देणे, जेणेकरून त्याला त्याच्या स्पोर्टमध्ये पुढे जाऊन काही म्हणजे बॅन ड्रग्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी माहिती असलेला डॉक्टर पाहिजे की त्याच्या पुढे जाऊन काही अडचण येऊ नये. तिसरी गोष्ट आपल्याला व्यायाम, फिजिओथेरपी, रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल्स, की जो आलेला स्पोर्ट्समन आहे त्याला जी काही इंजरी झालेली आहे त्याला त्याच्यातून बाहेर निघून परत पुन्हा मैदानावर पोचवण्यापर्यंत जे काही व्यायाम गरजेचे आहेत आणि त्याला त्या पीक परफॉर्मन्सपर्यंत, म्हणजे त्याच्या क्षमतेच्या जसं काही लागण्याच्या पूर्वी जी क्षमता होती तिथपर्यंत पोचवण्याचं आपल्याला त्याला ट्रेनिंग द्यायला लागतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की आपण शेवटचा जे विचार करतो न्यूट्रिशन, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग, जो त्या खेळाडूच्या आहारामधले बदल किंवा त्याला परफॉर्मन्स त्याची हे वाढण्यासाठी, क्षमता वाढण्यासाठी जे काही आहारात गरजेचे आहेत सप्लिमेंट्सपासनं त्या सजेस्ट करणं. आणि काही एक वेळेस इंजरी मेजर असेल तर ते ऑपरेट करून त्यांना परत पुन्हा त्यांच्या खेळाकडे पोहोचवणं, हे स्पोर्ट्स मेडिसिनचा सगळा एकंदरीत भाग आहे.
नक्कीच सर, आपल्याला एक फोन येतोय. सागर बोलतायत नाशिकवरून. सागरजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हां, सलग बोलत राहा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हम्म, मी सागर वानखळे बोलतो नाशिकवरून. माझा प्रश्न असा होता सर की मागील 6 महिन्यापूर्वी ना माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये एकाएकी खूप दुखायला लागलं होतं. तर मी स्थानिक डॉक्टरांकडून त्याची ट्रीटमेंट घेतली. तर त्यांनी मला औषधोपचार केला होता, थोड्या गोळ्या वगैरे देऊन दिल्या होत्या आणि त्या गोळ्यांनी मला बरं वाटलं सर. पण आता थोडं अजून हळूहळू दुखायला लागतंय. म्हणजे अजूनही नॉर्मल नाही वाटत मला, पण फार दुखणं पण नाहीये. नेमकं मी पुढे काय उपचार करायला पाहिजे, आपण काही सांगू शकाल का? त्यांचं वय, नक्कीच. तुम्हाला काही प्रश्न विचारा, तुम्ही विचारू शकता सर त्यांना. तुम्ही विचारा. तुमचं वय किती आहे? 36 वर्ष आहे सर सध्या. 36 वर्ष आहे. सो बेसिकली तुमच्या वयात जी गुडघेदुखी येते ते बऱ्याच वेळेला आपण खुर्च्या म्हणजे आपले कार्टिलेजमध्ये सूज येऊन, म्हणजे जर काही लागलंच नाहीये तर ते खुर्चेमध्ये नुसती सूज येऊन त्याच्यामुळे ते दुखणं येतं आणि ते औषधांनी तात्पुरतच बऱ्याच वेळेला फरक पडतो. त्याला आपल्याला व्यायाम, फिजिओथेरपी केली तर बऱ्याच वेळेला फायदा होतो. आपला एक्सरे नसेल झाला तर एखादा एक्सरे करून घेणे, जेणेकरून आपल्याला म्हणजे दुसरं काही आतमध्ये सांध्यामध्ये होत नाहीये ना ते तपासता येतं आणि त्याप्रमाणे युजली तरी आपल्याला व्यायामाने फरक पडावा असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सागरजी. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की गुडघेदुखी किंवा खोबादुखी अशा रुग्णांना, पेशंट्सला तुम्ही काय संदेश द्याल? माझा एकच संदेश राहील की केवळ आपण हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरांना दाखवलं म्हणून आपल्याला ऑपरेशनच करायला लागेल या भीतीपोटी आपण आज जी काही ट्रीटमेंट आहे ती घेण्यापासून वंचित न करावं. कारण सगळ्याच पेशंट्सला सर्जरी लागते असं नाही. आपण नेहमी प्रयत्न करतो की पेशंटला जेवढं होईल तेवढा औषधोपचार किंवा व्यायामांनी फरक पडत असेल तर तो देऊन त्यांना बरं करण्याचा किंवा त्यांना त्यातलीच त्या त्रासातून थोडंफार का होईना थोडंसं मुक्ती मिळावी ह्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस हे प्रचंड जास्त प्रमाणात होत असतं त्याच वेळेला आपण पेशंटला ऑपरेशन सांगतो. बरं, त्याचेही रिझल्ट उत्तम आहेत, त्याला घाबरण्यासारखं काहीच नाही. जवळजवळ 100% पेशंट चांगले चालतात, उत्तम चालतात. असे म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर नुसते झोपून राहिलेले पेशंट नाहीत. सो त्यालाही घाबरण्याची गरज नाही. तर त्यातल्या त्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण काय करू शकतो, जसे तुम्ही उल्लेख केला तर? आजच्या यंगर जनरेशनसाठी माझा मेसेज राहील की तुम्ही आज जर स्वतः काही कष्ट म्हणजे थोडक्यात व्यायाम करणे, जर व्यायाम केले आणि व्यायाम म्हणजे विशेषतः स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे आपल्या स्नायूंना कुठल्या तरी रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट व्यायाम देणे. सो बॉडी वेट ट्रेनिंग असू दे, म्हणजे कॅलिस्थेनिक्स किंवा बॉडी वेट ट्रेनिंग म्हणतात ज्याला की स्क्वॉट्स किंवा बैठका मारणे, पुशअप्स मारणे किंवा ज्यांना ते जमत नाही त्यांनी जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करणे. हे आठवड्यातनं 3 दिवस बायकांनी, आठवड्यातनं 4 दिवस पुरुषांनी, हे रेकमेंडेड आहे. सो दॅट तुमचे जे स्नायूंचं जे प्रमाण आहे जे वयाच्या 30 नंतर साधारणतः 3 ते 6% दर दशकाला स्नायूंचं प्रमाण घटत जातं. सो ते प्रमाण आपलं टिकून राहावं वयाच्या 60-70, जेणेकरून आपले सांधे निरोगी राहावेत. सो स्नायूंचं प्रमाण टिकून राहण्यासाठी ह्या प्रकारचे व्यायाम अतिशय गरजेचे आहेत आणि हे कायमस्वरूपी करत राहणे, त्याच्याने आपले स्नायूंचे प्रमाण टिकून राहते, त्यांची ताकद टिकून राहते आणि त्याच्यामुळे आपले सांधे झिजत नाहीत किंवा झिजले तरी आपल्याला ते बदलायची आवश्यकता पडेल असं नाही. आणि दुसरं म्हणजे न्यूट्रिशन, आहार. आहारामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम पेक्षाही जास्त महत्वाचा आहे आजच्या काळात प्रोटीन. सो प्रोटीन हा साधारणतः तुमच्या प्रत्येक आहाराचा अविभाज्य भाग असावा. ते आहारातनं साधारणतः 1 ग्राम बॉडी वेटच्या हिशोबाने, म्हणजे जर 80 किलोचा एखादा गृहस्थ असेल तर त्याला 80 ग्राम दिवसातनं प्रोटीन हे जायला पाहिजे. हे शाकाहारी, मांसाहारी दोन्ही वेगवेगळ्या पदार्थ वेगवेगळ्या ह्याच्यातनं आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतं. शाकाहारी लोकांचं सोयाबीनसारख्या सुंदर स्रोतातनं भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.